ओम श्री श्यामदेवाय नमः. मिथुन राशीच्या माझ्या भाग्यवान भाविकांनो, आता काळजावर दगड ठेवून हा व्हिडिओ पाहण्यासाठी सज्ज व्हा. कारण या गुरुवारी तुमच्या नशिबाचा असा काही अघोषित खेळ सुरू होणार आहे ज्याची कल्पना खुद्द यमदेवानी सुद्धा केली नसेल. साक्षात खाटू श्याम, ज्यांना आपण हारे का सहारा म्हणतो, ते या गुरुवारी तुमच्या प्रारब्धाची जुनी आणि फाटलेली पानं कायमची मिटवून यशाचा एक कोरा आणि सोन्यासारखा लख्ख अध्याय लिहिणार आहे. पण सावधान, हा चमत्कार तुमचा दरवाजा ठोठावण्यापूर्वीच तुमच्या आयुष्यात एक असं भयानक वादळ येणार आहे जे तुम्हाला मुळापासून हादरवून टाकेल आणि तुमची सत्व परीक्षा घेईल. गुरुवारी अशा 3 थरारक आणि अंगावर काटा आणणाऱ्या घटना घडणार आहे ज्या पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. काय आहे श्यामबाबांचा तो गुप्त इशारा, आणि काय या गुरुवारी तुमच्या घराबाहेर एक अनामिक अदृश्य दैवी शक्ती पहारा देत उभी राहणार आहे का? हे रहस्य जाणून घेतल्याशिवाय आज रात्री झोपूच नका, नाहीतर आयुष्यभर केवळ पश्चाताप करण्याची वेळ येईल. मिथुन राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, जग म्हणतं की बाबा फक्त भक्तांना तारतात, पण या गुरुवारी बाबा तुम्हाला फक्त तारणार नाही तर तुमच्या गुप्त शत्रूंना तुमच्या आयुष्यातून कायमचं दूर करतील. तुमच्या राशीमध्ये मंगळ आणि शनीचा जो तीव्र आणि धक्कादायक योग तयार झाला आहे तो केवळ बाबांची पावन मोरछडी आणि श्यामकुंडाचे पवित्र जलच शांत करू शकते. या गुरुवारी दुपारी ठीक 12 वाजता तुमच्या घरात एक विचित्र पण अत्यंत पवित्र सुगंध दरवळेल. तो सुगंध साध्या अगरबत्तीचा किंवा अत्तराचा नसेल, तर तो साक्षात शीश के दानीच्या दिव्य उपस्थितीचा संकेत असेल. पण लक्षात ठेवा, या सुखाच्या आणि समाधानाच्या संकेतामागे एक मोठं सत्य लपलेलं आहे. एक असा धक्का जो तुमच्या घरातील वातावरण बदलून टाकेल. जर तुम्ही या संकेतांकडे दुर्लक्ष केलं तर समजून जा, तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी सुवर्ण संधी कायमची गमावली आहे. मिथुन राशीच्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, नशिबाचा हा थरार अनुभवायला तयार आहात का? कारण या गुरुवारी तुमच्या उंबरठ्यावर साक्षात खाटू नरेश उभे राहून तुम्हाला 3 गुप्त संकेत देणार आहे, जे केवळ शुद्ध अंतकरणाच्या मिथुन राशीच्या लोकांनाच दिसतील. या खुणांचा अर्थ असा आहे की एकतर तुमच्या 7 पिढ्यांची गरिबी जळून खाक होईल किंवा तुमच्या आयुष्यातील जुन्या संकटांचा कायमचा अंत होईल. आजचा या दिवशी या विशेष भागात मी तुम्हाला या 3 चमत्कारी घटनांबद्दल सांगणार आहे, ज्या तुमच्या रक्ताचं पाणी करून मिळवलेल्या कष्टांना अखेर फळ देतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण 3रा संकेत तुमच्या आयुष्यातील मोठं संकट टाळून तुम्हाला श्रीमंतीचा नवा मार्ग दाखवणार आहे. गुरुवारी पहाटे 3 ते 6 या ब्रह्ममुहूर्तावर तुमच्यासोबत पहिली चमत्कारी घटना घडेल. मिथुन राशीचा स्वामी बुध असल्यामुळे तुमचं मन नेहमी विचारांच्या गर्दीत अडकलेलं असतं, पण या गुरुवारी पहाटे तुम्हाला एक अनामिक दैवी शांतता जाणवेल. जर या वेळेत तुम्हाला अचानक जाग आली आणि घराच्या एखाद्या कोपऱ्यातून खाटू श्यामच्या धुपाचा गोड सुगंध आला, तर समजून जा की तुमची हाक थेट राजस्थानच्या खाटू नगरीपर्यंत पोहोचली आहे. हा केवळ योगायोग नाही, तर श्याम बाबांनी तुमच्या नशिबाचा हिशोब पूर्ण करण्यासाठी तुमच्या घरात पहिले पाऊल ठेवलंय. हा अनुभव घेताना कदाचित तुम्हाला भीती वाटेल, शरीर थरथरेल, पण ती भीती नसून साक्षात ईश्वराची ऊर्जा तुमच्या मनाला स्पर्श करत असेल. याच काळात जर तुम्हाला दूरवर निळ्या घोड्यांच्या टापांचा आवाज किंवा हारे का सहारा बाबा श्याम हमारा अशी हाक ऐकू आली, तर समजून जा की तुमच्या संघर्षाचा काळ आता संपत चालला आहे. बाबा जेव्हा मिथुन राशीच्या जातकांच्या आयुष्यात प्रवेश करतात तेव्हा ते सर्वात आधी तुमच्या मनातील भीती आणि संभ्रम दूर करतात. हा संकेत मिळणे म्हणजे तुमच्या नशिबातील गरिबी, कर्ज आणि मानसिक तणाव आता हळूहळू दूर होणार आहे, याचा हा मोठा संकेत आहे. दुपारी 12 ते 3 या वेळेत तुमच्या आयुष्यातील दुसरी मोठी घटना घडेल, जेव्हा खाटूमध्ये बाबांची विशेष सेवा आणि आरती सुरू असते. तेव्हा तुमच्या दारात किंवा कामाच्या ठिकाणी एखादी अशी व्यक्ती येईल जिची तुम्ही कधीच अपेक्षा केली नसेल. एखादा गरजू फकीर, एखादा अनोळखी भिक्षुक किंवा एखादा जुना मित्र अचानक तुमच्या समोर उभा ठाकेल. लक्षात ठेवा, मिथुन राशीचा स्वभाव थोडा विचार करणारा आणि शंकेखोर असतो, पण यावेळी समोर आलेल्या व्यक्तीला चुकूनही रिकाम्या हाताने पाठवू नका, कारण साक्षात श्याम बाबा तुमची सबुरी आणि दानत तपासण्यासाठी या रूपात तुमच्या समोर आलेले असतील.
याच घटनेसोबत जर तुम्हाला अचानक तुमच्या खिशात किंवा घरात एखादं मोरपंख किंवा फिक्कट पिवळ्या रंगाचं जुनं नाणं सापडलं, तर समजा बाबांनी तुमच्या कर्माच्या पाठीवर आशीर्वादाचा हात ठेवला आहे. या गुरुवारी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी तुम्हाला तो मोठा धक्का बसणार आहे, ज्याची कल्पना करूनच अंगावर काटा येईल. मिथुन राशीचा स्वभाव हा अत्यंत चाणक्य आणि विचारशील असल्यामुळे हा धक्का तुमच्या विश्वासाशी संबंधित असेल. तुमच्या जवळची एखादी व्यक्ती साथ सोडेल किंवा मोठा आर्थिक व्यवहार अचानक अडचणीत येईल. पण थांबा, हाच तो क्षण आहे जिथे बाबा तुमची परीक्षा घेत आहे. ते सर्वात आधी तुमच्या आयुष्यातील खोटा आणि कमकुवत पाया मोडून काढतात, जेणेकरून त्यावर यशाची मोठी इमारत उभी राहू शकेल. हा आघात तुम्हाला रडवेल, पण हाच तुमच्या भविष्यातील यशाचा पाया नक्कीच ठरेल. गुरुवारी रात्री 9 ते 12 या दरम्यान साक्षात लक्ष्मी आणि एक दैवी शक्तीचे आगमन तुमच्या वास्तूत होणार आहे. जर तुम्हाला देवघरातील दिवा स्वतःहून मोठा झालेला दिसला किंवा अचानक अंगावर शहारे आले, तर समजा तुमच्या अनेक जन्मांचं दारिद्र्य आता संपणार आहे. ही शक्ती तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता शोषून घेईल आणि सुवर्ण काळाची नांदी करेल. पण या सर्वाचा शेवट एका कृतीवर अवलंबून आहे. रात्री झोपण्यापूर्वी एका पांढऱ्या कागदावर हिरव्या शाईने जय श्री श्याम 11 वेळेस लिहा आणि तो कागद उशीखाली ठेवून श्रद्धेने झोपा. ही कृती तुमच्या कुंडलीतील विचलित मंगळाला शांत करेल आणि खाटू श्यामच्या ऊर्जेला तुमच्या नशिबाशी कायमचं जोडून ठेवेल. येत्या 11 दिवसात तुम्हाला श्रीमंतीचा असा मार्ग सापडेल की तुमच्या 7 पिढ्यांची अण्णांची चणचण दूर होईल. पण मिथुन राशीच्या मित्रांनो, लक्षात ठेवा, जेव्हा नशीब अचानक बदलायला लागतं तेव्हा सर्वात आधी तुमच्या आसपासचे लोक बदलताना दिसतात. या गुरुवारनंतर तुमच्या आयुष्यातील एक गुप्त सत्य समोर येईल, ज्यामुळे तुम्हाला कोण आपलं कोण परकं हे स्पष्टपणे कळून जाईल. अचानक एखादी बंद पडलेली कामे वेगाने पूर्ण होऊ लागतील आणि जिथून कोणतीही आशा उरली नव्हती तिथून धनप्राप्तीचा मार्ग खुला होईल. पण सावधान, तुमच्या यशावर काही लोकांची वाईट नजर देखील पडू शकते. त्यामुळे गुरुवारी रात्री घराच्या मुख्य दरवाजावर तुपाचा एक दिवा नक्की लावा आणि मनात श्रद्धेने बाबाचं नाव घ्या. त्या दिव्याची ज्योत तुमच्या घरातील नकारात्मक शक्तींना जाळून टाकेल आणि सुख समृद्धीचा मार्ग मोकळा करेल. जर पुढील 3 दिवसात तुम्हाला एखादा शुभ संकेत दिसला, जसं की मोरपंख, पिवळं फूल किंवा अचानक आलेली आनंदाची बातमी, तर समजून जा, साक्षात खाटू श्याम यांनी तुमची प्रार्थना स्वीकारली आहे. तुमच्या आयुष्यात आता असा काळ सुरू होणार आहे जिथे जुने दुःख संपतील आणि नवीन सुवर्ण अध्यायाची सुरुवात होईल. त्यामुळे भीती सोडा, श्रद्धा ठेवा, पूर्ण विश्वासाने बोला जय श्री श्याम. साक्षात खाटू श्यामची कृपादृष्टी आता तुमच्या नशिबावर पडली आहे. त्यामुळे घाबरू नका, तुमची श्रद्धा अढळ असू द्या. जर तुमची बाबांवर श्रद्धा असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री श्याम अशी कमेंट करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहितीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू.